सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत. तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू. क्वेश्चन 1 आहे, कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास विषारी बनते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी लिची, ऑप्शन सी मोसंबी, ऑप्शन डी कलिंगड. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. जो उत्तर आहे कलिंगड फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास विषारी बनते. जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 2 आहे, जगातील सर्वात मोठे स्टेडियम कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ब्रिटन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. तर जो उत्तर जगातील सर्वात मोठे स्टेडियम भारत देशात आहे. जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 3 आहे, लिस्टिपमध्ये कोणत्या प्राण्याचे रक्त मिसळले असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी घोडा, ऑप्शन सी डुक्कर, ऑप्शन डी रणगेंडा. हे जो उत्तर लिस्टिपमध्ये डुक्कर प्राण्याचे रक्त मिसळलेले असते. हे जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 4 आहे, कोणत्या राज्यात हिऱ्याचे उत्पादन सर्वात जास्त होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी मध्य प्रदेश. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जो उत्तर मध्य प्रदेश राज्यात हिऱ्याचे उत्पादन सर्वात जास्त होते. जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 5 आहे, दही सोबत काय खाल्ल्यास मनुष्य मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अंडी, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी मासे, ऑप्शन डी पनीर. हे जो उत्तर दही सोबत मासे खाल्ल्याने मनुष्य मरू शकतो. जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 6 आहे, रात्री कोणती डाळ शरीराला चांगली नसते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूग डाळ, ऑप्शन बी चना डाळ, ऑप्शन सी मसूर डाळ, ऑप्शन डी उडीद डाळ. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर जो उत्तर आहे रात्री चना डाळ शरीराला चांगली नसते. जो उत्तर येणार आहे ऑप्शन बी. तर क्वेश्चन 7 आहे, लांब वांगी खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गॅस, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डोळ्याचे आजार. हे जो उत्तर लांब वांगी खाल्ल्याने डोळ्याचे आजार होतात. हे जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 8 आहे, भारतात कोणत्या राज्यात गरिबांना फ्री इंटरनेट दिले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी कर्नाटक. तर जो उत्तर भारतात केरळ राज्यात गरिबांना फ्री इंटरनेट दिले जाते. जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 9 आहे, हत्तीचे सर्वात आवडते अन्न कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऊस, ऑप्शन बी गवत, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी झाडाची फांदी. हे जो उत्तर हत्तीचे सर्वात आवडते अन्न झाडाची फांदी आहे. जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 10 आहे, माकड कोणत्या देशाचा राष्ट्रीय पशु आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी सेंट्रल, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी श्रीलंका. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जो उत्तर माकड सेंट्रल देशाचे राष्ट्रीय पक्षी आहे. जो उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 11 आहे, पिवळा सफरचंद कोणत्या देशात आढळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी अमेरिका. हे जो उत्तर पिवळा सफरचंद चीन देशात आढळतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए.
क्वेश्चन 12 आहे, जगात सर्वात जास्त पाणी कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी पाकिस्तान. तर याचं उत्तर आहे, जगात सर्वात जास्त पाणी ब्राझील देशात आहे. जो उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, कागदाचा आविष्कार कोणत्या देशात झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका. हे जो उत्तर कागदाचा आविष्कार चीन देशात झाला होता. हे जो उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, झेंडू झाडाचा पाला कोणत्या आजार असल्यास लावावा? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त खवळणे, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी पोटदुखी, ऑप्शन डी ॲलर्जी. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर जो उत्तर आहे, झेंडू झाडाचा पाला पित्त खवळणे आजार असल्यास लावावा. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारतातील कोणत्या राज्यात जास्त कोळसा आढळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी झारखंड. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून द्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.